गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं हे सगळं घराणेशाहीचं राजकारण जवळून पाहणारे आणि आज त्यांच्याकडून आपल्याला विश्लेषण हवंय असे राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, ब्लॉगिंगच्या माध्यमातून सातत्यानं या लोकशाही प्रक्रियेतल्या घराणेशाहीवरती ओरखडे उमटवणारे ब्लॉगर रविकुमार कराड सुद्धा आपल्या सोबत आहेत. रविकुमार, तुमचं सुद्धा स्वागत आहे. स्वाभाविकपणे चर्चेची सुरुवात मी किशोरजींपासून करणार आहे. ती याच्यासाठी, किशोरजी, जेव्हा आम्ही ही बातमी वाचली, वरपुडकर साहेब जे आता आपल्याकडे आलेले आहेत, पण त्यांचे हात पाय दुसरीकडे पण आहेत, सगळीकडे आहेत, ते एक राजकारणी म्हणून, कुठल्या पक्षाचे आहेत ते सोडून द्या, एक राजकारणी म्हणून तुम्हाला काय वाटलं? तुमची काय प्रतिक्रिया होती? हे आमची पत्रकार म्हणून काय होती सोडून द्या, राजकारणी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? एक गोष्ट, मी सर्वप्रथम या अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी न्यूज 18 घेतल्यामुळे मी त्याचं या मुद्द्याचं स्वागत करतो. आणि दुसरी गोष्ट एक आहे की लोकशाहीमध्ये ज्या आपल्या म्हणजे राज करण्याच्या व्यवस्था आहे, त्याच्यातली लोकशाही अत्यंत उत्तम व्यवस्था आहे असं मानलं जातं. आणि त्यामध्ये लोकशाही उत्तम असताना त्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा एक पार्ट आता येऊ घातलेला आहे. आणि जेव्हा सर्वे करत असते, वेगवेगळ्या विषयाला घेऊन, वेगवेगळ्या उमेदवारांची आलेली नावं घेऊन ज्यामध्ये सर्वे होतो, त्यामध्ये जर एखाद्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तीचं नाव येतं तर त्याचं नाव पुढे होतं आणि त्यातूनही उमेदवारी जाहीर होत असते. निश्चितपणे वरपुडकर कुटुंबामध्ये एकापेक्षा अनेक लोकांना उमेदवारी दिली गेली, त्याचं काही निश्चित असं कारण असेल, परंतु हे तेवढंच खरं आहे की इलेक्टिव्ह मेरिट हा जो पार्ट आता आलेला आहे, त्यामुळं अशा काही घटना या ठिकाणी, अपवादात्मक घटना ज्याला म्हणता येईल, त्या होत असतात. सर, ज्याला तुम्ही अपवाद म्हणताय ते अपवाद असतं तर कदाचित आपल्याला चर्चा करायची वेळ आली नसती. ज्या नगरपालिकांमध्ये आपण तेच बघितलंय. आपण आत्ता जिल्हा परिषदेला, तुम्ही असा जिल्हा सांगा, तुम्ही फक्त सांगा जिल्हा, मी त्या जिल्ह्यातली सगळी नावं सांगतो तुम्हाला. आता 3 जिल्ह्याचा तरी आपण रिपोर्ट बनवलेला आहे. साधारणपणे हे सगळीकडे दिसायला लागलं म्हणून आपण हा चर्चेला मुद्दा घेतला. डॉक्टर विवेक कोरडे आपल्या सोबत आहेत. विवेकजी, काँग्रेसवरती सातत्याने घराणेशाहीचा आरोप केला गेला, भाजपकडून तो केला जातो. तुमच्या पक्षातल्या सांगलीमध्ये आता दिवंगत एक मंत्री होते, त्यांच्या कुटुंबातले 3 नातू आता निवडणुकीच्या ह्याला आहेत. आणि तुम्ही पण जिल्हा सांगा, मी सगळी नावं सांगतो तुम्हाला. वर आपण ते स्वीकारलेलं आहे, त्यामुळे खाली स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत आज काँग्रेस आहे का? मी काँग्रेस स्पेसिफिक विचारतो आणि पक्षाच्या व्यतिरिक्त जाऊन सांगा, ही घराणेशाही आता इथलं झणझणीत वास्तव आहे हे मान्य करून पुढे जावं लागेल का? हे बघा बडे साहेब, तुम्ही वरपासून खालपर्यंत हा शब्द वापरलात आणि घराणेशाहीवर स्पेसिफिकली मला काँग्रेसचा म्हणून प्रश्न विचारलात. खरं तर ही चर्चा एका विशिष्ट पातळीवर व्हायला हवी असं मला वाटतं, पण तुमच्या तोंडून हा शब्द निघाला म्हणून मी एवढंच सांगतो की होय, आमच्या वरिष्ठ पातळीवरच्या घराणेशाहीचा आम्हाला अभिमान आहे. कारण या घराण्यातला एक असा मनुष्य नाही स्वातंत्र्यपूर्व काळातला की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला नाही. या घराण्याने आपली सर्व संपत्ती देशाला दान करून टाकलेली आहे. या घराण्याने या देशाच्या ऐक्यासाठी आणि सामाजिक सद्भावनेसाठी बलिदान केलेलं आहे. तेव्हा आमची जी घराणेशाही, ज्या नावाने आमच्यावरती टीका केली जाते, त्या घराणेशाहीचा आम्हाला अभिमान आहे. प्रश्न